आज सकाळी सकाळी निघाले होते दोघांची हेअर कट करण्यासाठी. सकाळचा व्ह्यू एवढा सुंदर होता ना, आणि लगभग 10:30-11चा टाईम असेल. दोघांना घेऊन आले, आशनाला आणि देवांशला. आणि जोडूनच आहेत खाली पार्लर, जेंट्स आणि लेडीजचं जे पार्लर असतं ते. तर इथे दोघांना पण बसवलं. इकडे आशनाची हेअरकट चालू आहे आणि साईडला देवांशची हेअरकट चालू आहे. तिच्या मम्मीला थोडंसं काम होतं घरी, ती येऊ शकली नाही म्हणून माझ्याकडे पाठवलेली होती आणि मी दोघांना घेऊन घेतले हेअरकटला. हेअरकट केली, घरी आली आणि दोघांना आंघोळीला पाठवले होते. आंघोळ करून या दोघे पण. आशनाला बोललं की मग आशना तर नाही म्हणत होती, पण मी म्हणलं हेअरकट हे बारीक बारीक हेअर ना सगळ्या म्हणजे कपड्यावर पडलेले तुझ्या करून ये. देवांश करून आला, मग आशना आंघोळ करून आली. तेवढ्यामध्ये मी कपडे आवरून घेतले. रात्री ना पाऊस सारखा चालू होता म्हणून स्टँड ना मी रूममध्ये ठेवला होता. तर स्टँडवरचे बरेचसे कपडे होते वाळलेले, फोल्ड करून ठेवून दिले आणि स्टँड परत गॅलरीमध्ये शिफ्ट केला, कारण रूममध्ये जागाच राहत नाही हालायला, इकडनंही तिकडं जायला पण जागा राहत नाही स्टँड ठेवल्यामुळे कपड्यांचा. मग काय, आज पण जोरात पाऊस चालू होता आणि असं झालं आहे ना, घराच्या बाहेर निघायला पण नाही. जसं घराच्या बाहेर निघालोत ना तसा लगेच पाऊस चालू होतो आहे. म्हणून आता पुण्यामध्ये ना पावसाचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. आणि मग काय, घराची आवरावर करून घेतली. सकाळीच हस्बंड तर नव्हते, त्यांनी गेलेले PGला सकाळीच, म्हणून शॉर्टकट माझा स्वयंपाक पण झालेला सकाळीच. आणि मुलांसाठी आत्ता मी थोडीशी मटकीची उसळ बनवली होती, त्यावरतीच वागून गेला. आणि नंतर मी निघाले ते शिवला घेऊन बाहेर. कामानिमित्त गेले होते. देवांश आणि आशनाच्या घरी गेले होते, म्हणजेच माझ्या बहिणीकडे. आणि येऊन थोडासा स्वयंपाक केला. आणि माझा आज बड्डे होता 8 जुलै, तर थोडंसं बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर गेलो होतो. आणि मुलांच्या टाळ्यांचा एवढा देवांश जर टाळ्या वाजवत होता यासाठीच की म्हणजे त्याला केकची खूप आवड आहे, खूप म्हणजे खूप आवड आहे केक खाण्यासाठी. तर तो म्हणजे जोरात आणि केक कट करण्याच्या आधीच मुलांचं केक काही खाणंसं चालू होतं. तर असं आम्ही छोटंसं एक सेलिब्रेशन केलं बाहेर जाऊन. तर चला, भेटते अशाच एका नवीन शॉर्टमध्ये. तोपर्यंत बाय.